संपूर्ण आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे माहिती आहे? ती आहे आपल्या मुंबईची बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. 2024 ते 25 मध्ये BMCचं बजेट होतं तब्बल 59,954 कोटी रुपये. म्हणजेच गोवा, सिक्कीम आणि मिझोरम या राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षा तब्बल 4,200 कोटींनी जास्त. 1888 साली स्थापन झालेली BMC यावर्षी जवळपास 80,000 कोटींचं वार्षिक बजेट हाताळते आहे. पण एवढे पैसे BMC कडे नक्की कुठून येतात? BMCचं उत्पन्न मुख्यतः 3 गोष्टींवर अवलंबून आहे. सुमारे 6,000 कोटींचा दरवर्षी जमा होणारा मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स, सरासरी 1,200 कोटींची दरवर्षीची पाणीपट्टी आणि 3,000 कोटींहून अधिक बांधकामासाठी बिल्डर्स कडून घेतले जाणारे डेव्हलपमेंट चार्जेस. पण BMCला सगळ्यात मोठं उत्पन्न मिळालं ते ऑक्ट्रॉय टॅक्स मधून. 1965 ते 2017 दरम्यान BMCने ऑक्ट्रॉय मधून जवळपास 2.5 लाख कोटींचं उत्पन्न कमावलं. 2017 मध्ये GST लागू झाल्यावर ऑक्ट्रॉय बंद झालं. GST सिर्फ एक टैक्स रिफॉर्म नहीं है, लेकिन वो आर्थिक रिफॉर्म का भी एक अहम कदम है. पण BMCने उत्पन्नाचे इतर मार्ग मजबूत केले. आज रस्ते, पूल, शाळा, दवाखाने, मुंबईच्या अवाढव्य व्यवस्थापनामध्ये BMCची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे BMC ही आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे. BMCने कामामध्ये काय सुधार आणला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. Download ShareChat.